वेलकम ऑल ऑफ यू. आज आपण एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक आज बघणार आहोत. टॉपिक आहे लॉगॅरिथमिक टेबल. तर 11वी आणि 12वी सायन्समध्ये फिजिक्समधील व्हेरियस कॅल्क्युलेशनसाठी लॉग टेबलचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण काही मल्टिप्लिकेशन्स असतात, काही डिव्हिजन्स असतात किंवा काही स्क्वेअर रूट असेल, रेसिप्रोकल असेल किंवा काही ट्रिग्नोमेट्रीच्या व्हॅल्यूज असतील, साइन कॉस टॅनच्या, या सगळ्या व्हॅल्यूज लॉग टेबलच्या मदतीने घेतल्या जातात आणि त्या मग कॅल्क्युलेशन्समध्ये यूज केल्या जातात, जेणेकरून कॅल्क्युलेशन सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना करता येतं. खरं तर 11वी सायन्समध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर किंवा 11वीचा जेव्हा सिलेबस सुरू होतो तेव्हा खरं तर सुरुवातीलाच लॉग टेबल विद्यार्थ्यांना शिकवला जातो. काही विद्यार्थ्यांना तो चांगल्या पद्धतीने लक्षातही राहतो, पण बऱ्याच वेळेला 12वीला विद्यार्थी आल्यानंतर पुन्हा त्यांची मागणी असते की पुन्हा लॉग टेबल शिकवला पाहिजे, म्हणून पुन्हा 12वीला सुद्धा त्या विद्यार्थ्यांना काही प्रकारे रिव्हिजन्स केल्या जातात, काही शॉर्टमध्ये लॉग टेबलचे ट्रिक्स सांगितल्या जातात. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण आज लॉग टेबल बद्दल माहिती बघणार आहोत. सो लॉग टेबल मधले कुठले कुठले फंक्शन्स आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, कुठले कुठले कॅल्क्युलेशन्स आपल्याला इम्पॉर्टंट आहेत ते बघणार आहोत. तर लॉग टेबल मध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन सगळ्यात महत्त्वाचं राहतं. त्याचबरोबर आपण रेसिप्रोकल सुद्धा लॉग टेबलच्या मदतीने बघू शकतो. 1/समथिंग असेल तर. त्याचबरोबर एखादी जर टर्म स्क्वेअर रूट मध्ये असेल, म्हणजे एखाद्या व्हॅल्यूचं जर स्क्वेअर रूट बघायचं असेल त्यासाठी आपण लॉग टेबल यूज करतो. ऍज वेल ऍज आपण ट्रिग्नोमेट्री म्हणजे साइन कॉस टॅनच्या व्हेरियस अँगलच्या व्हॅल्यू जर फाइंड करायची असतील तरी सुद्धा लॉग टेबलचा उपयोग करून आपण ते कॅल्क्युलेशन्स करतो. सो आपण आज बघूया लॉग टेबलच्या मदतीने काही कॅल्क्युलेशन्स किंवा काही ट्रिक्स असतील ते आपण आज बघूया. सो सगळ्यांच्याकडे हा लॉग टेबल असेल. एक्झामला सुद्धा काही लॉग टेबलची अशीच या पद्धतीने पेजेस दिली जातात. काही यातले ठराविक पॉइंट्स आहेत तेवढेच फक्त तुम्हाला एक्झामला जे गरजेचे आहेत तेवढे दिले जातात. सो हा लॉग टेबल जर आपल्याकडे असेल तर या लॉग टेबल मधल्या बऱ्याचशा व्हॅल्यूच्या मदतीने आपण कॅल्क्युलेशन्स इझी करू शकतो. सो आता लॉग टेबल ऍक्च्युअल बघण्याआधी आपण काही ट्रिक्स आहेत किंवा काही सोप्या सोप्या मॅथमॅटिकल टर्म्स आहेत त्या टर्म्स बघूया. ओके. सो हेडिंग मी लिहितो लॉगॅरिथमिक टेबल किंवा लॉग टेबल म्हणतो आपण त्याला शॉर्ट मध्ये. ओके. सो लॉग टेबल तर बघायचंच आहे, पण त्याच्यात आपण एक कन्सेप्ट बघूया. कन्सेप्ट आहे पॉइंट शिफ्टिंग. कन्सेप्ट आहे पॉइंट शिफ्टिंग. म्हणजे पॉइंट शिफ्ट म्हणजे काय, एखादी व्हॅल्यू असेल त्याच्यामधला पॉइंट शिफ्ट झाल्यानंतर काय चेंजेस होतात हे आपण मी डायरेक्ट एक्झाम्पल घेतो आणि त्याच्यानंतर मग त्याचा एक फॉर्म्युला आहे तो बघूया. सो एक एक्झाम्पल घेऊया. सपोज आपल्याकडे एक व्हॅल्यू आहे, फॉर एक्झाम्पल 1 2 2 3 अशी काहीतरी मी व्हॅल्यू घेतो. ओके. दिस इज वन ऑफ द व्हॅल्यू 1223 किंवा 1223 1223 ही आपल्याकडे व्हॅल्यू आहे. आता जर ह्या व्हॅल्यूकडे बघितलं तर या व्हॅल्यू मध्ये एक पॉइंट आहे. तो पॉइंट लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तो पॉइंट इथं आहे, पुढे असं असतं ना .00 किंवा .0, म्हणजे हा पॉइंट लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. आता याच व्हॅल्यू मध्ये मी चेंजेस करतो. बघा हीच व्हॅल्यू मी अशी लिहितो 12.23 लिहितो. याचा अर्थ काय केला मी, हा जो पॉइंट होता तो शिफ्ट केला लेफ्ट साइडला 2 डिजिट्स. बघा लेफ्ट साइड आणि 2 डिजिट हे इंपॉर्टंट आहे याच्यामध्ये. सो हा पॉइंट मी लेफ्ट साइडला 2 डिजिट न शिफ्ट केला, म्हणजे हे तयार किती झालं 12.23. मग मी जर याच्यामध्ये हा जर चेंज केला तर मॅथमॅटिकलच्या रूल प्रमाणे मला इथं इंटू 10⁻² लिहावं लागेल. बघा मॅथमॅटिक्स मध्ये आपण चेंज केला तर चालतो, पण तो चेंज लीगल पाहिजे. म्हणजे मॅथमॅटिक्सच्या रूल प्रमाणे चेंज एखादा इक्वेशन मध्ये केला, एखाद्या व्हॅल्यू मध्ये केला तर तो चालू शकतो. सो आपण 1223 बद्दल काय लिहिलं 12.23 लिहिलं, पण पुढे काय लिहिलं इंटू 10⁻² लिहिलं. सो ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू आता कशी आहे, सेम आहे. सो हा चेंज आपण करू शकतो. सो हे झालं पॉइंट शिफ्टिंग. मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं बघा, जर पॉइंट लेफ्टला शिफ्ट होत असेल, जर पॉइंट लेफ्टला काही नंबर ऑफ डिजिटने शिफ्ट होत असेल तर पुढे इंटू पॉवर किती होते बघा, इंटू 10⁻+ पॉवर तयार होते, प्लस एक्स म्हणतो मी. आणि इथे एक्सचा अर्थ काय असणार आहे, नंबर ऑफ डिजिट्स शिफ्टेड. एक्स इज इक्वल टू नंबर ऑफ डिजिट्स शिफ्टेड. आता इथे किती आहेत नंबर ऑफ डिजिट्स 2, आणि तेही डाव्या बाजूला, मग डाव्या बाजूला आहे म्हणून इथं प्लस आलं, उजव्या बाजूला असतं तर मायनस आलं असतं. ओके. सो हे झालं पॉइंट शिफ्टिंग, त्यातलं एक लेफ्ट साइडचं झालं. ओके. आता आपण राईट साइडचं बघूया, राईट साइडला कशा पद्धतीने असेल. सो पुन्हा एखादं एक्झाम्पल घेऊया, एक सेकंड एक्झाम्पल घेऊन बघूया. सपोज आपल्याकडे एक संख्या आहे, फॉर एक्झाम्पल मी लिहितो 3.14 ही संख्या आहे. आता पॉइंट याच्यामध्ये दिसतोय,
जर एखाद्या संख्येमध्ये पॉइंट दिला नसेल तर तो पॉइंट कुठं असतो तर त्या संख्येच्या शेवटच्या डिजिट नंतर पॉइंट असतो, हे आपल्याला मॅथमॅटिक्स माहित आहे. आता याच्यामध्ये हा पॉइंट दिलेला आहे त्यामुळे हा पॉइंट इथंच आहे. सो संख्या आहे 3.14. मी तयार करतो 31.14 तयार करतो. म्हणजे काय केलं मी, हा पॉइंट राईट साइडला एका घराने शिफ्ट केला, राईट साइड. सो इंटू 10 ची पॉवर मग काय होणार सांगा, -x, वेअर x इज नथिंग बट नंबर ऑफ डिजिट्स शिफ्टेड. मग आता इथं पॉइंट किती डिजिटने आपण शिफ्ट केला, तर एका डिजिटने शिफ्ट केला म्हणून इंटू 10⁻², राईट साइड असल्यामुळे मायनस आणि हे -1. म्हणजे 3.14 चा अर्थ 31.4 गुणिले 10 वजा 2. सो हे पॉइंट शिफ्टिंग बऱ्याच वेळेला फिजिक्सच्या कॅल्क्युलेशन्स मध्ये, न्यूमरिकल्स मध्ये उपयोगाला पडतं. कारण काही कॅल्क्युलेशन्स ही आपल्याला 10 च्या पॉवर मध्ये जेवढी असतील तेवढी ती सोडवायला इझी राहतं. त्यामुळे 10 ची पॉइंट शिफ्टिंग ही कन्सेप्ट व्यवस्थित विद्यार्थ्यांना येणं अपेक्षित आहे. सो हा झाला त्याचा फॉर्म्युला. So this is one of the trick or one of the basic concept in the calculations of the physics or calculations of the mathematics. So left आणि right हे लक्षात ठेवा. लेफ्ट असेल तर प्लस, राईट असेल तर मायनस. इथं लक्षात आलं, लेफ्टला पॉइंट आला म्हणून 10⁻² प्लस झालं, पॉइंट एका घराने राईटला गेला म्हणून 10⁻⁻1 झालं. ओके. सो आता आपण लॉग टेबल कडे जाऊया. सो हा फॉर्म्युला जरी शॉर्ट मध्ये लिहून ठेवला तरी चालू शकतं. ओके. तर आता मी मगाशी म्हटलं की लॉग टेबलचा उपयोग हा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी केला जातो. मग मल्टिप्लिकेशन तर आपल्याला जमते असं आपण म्हणतो, पण सोपी मल्टिप्लिकेशन्स आपल्याला जमतात. फार जर अवघड पॉइंट मध्ये असतील किंवा फार जर मोठी संख्या असेल तर त्याचे मल्टिप्लिकेशन्स आपल्याला जमत नाहीत. म्हणून ते मल्टिप्लिकेशन जर सॉल्व्ह करायचे असतील तर आपल्याला लॉग टेबलचा यूज करावा लागतो. तर आता तो कशा पद्धतीने करायचा हे आपण बघूया. सो पहिल्यांदा एक्झाम्पल, पहिली जी कन्सेप्ट आहे ती बघूया. मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 किंवा 3 संख्या असतील किंवा 4 असतील चालेल. सो अशा संख्यांचं मल्टिप्लिकेशन लॉग टेबलच्या मदतीने कसं करायचं हे आपण बघूया. ओके. मी एक जनरलाइज फॉर्म्युला लिहितो आधी आणि त्याच्यानंतर मग आपण एक्झाम्पल घेऊया आणि ते एक्झाम्पल मग ऍक्च्युअल लॉग टेबलच्या व्हॅल्यूजचा मदत करून सॉल्व्ह करूया. सो जनरलाइज एक्झाम्पल बघा. मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे x आणि y. सो आय हॅव टू मल्टिप्लाय x विथ y. सो x इंटू y आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो लॉग टेबलच्या मदतीने काय प्रोसिजर आहे बघा. सो पहिल्यांदा ह्या x चा लॉग घेतला जातो, मी म्हणून लिहितो लॉग x. मग आता लॉग कसा बघायचा त्याची आणि पुढे स्टेप आहे. ऍज वेल ऍज या y चा लॉग बघितला जातो. सो मी लिहितो लॉग ऑफ y. काय केलं आपण, x चा लॉग बघितला, y चा लॉग बघितला. ओके. आता हे दोन्ही लॉग लिहिले आपण एका बाजूला. इथं दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे म्हणून ह्या दोघांची प्लस करायची, म्हणजे लॉगॅरिथमिकच्या रूल प्रमाणे दोन्ही लॉग बघितल्यानंतर त्या दोघांची बेरीज करायची. सो दोघांची बेरीज केल्यानंतर काहीतरी आपल्याला आन्सर मिळेल. ओके. सो ही स्टेप झाली लॉगची. मग हे जे आलेले आन्सर आहे ह्या आन्सरचा काय बघायचा, अँटी लॉग बघायचा. म्हणजे लॉग प्रोसिजर केल्यानंतर अँटी लॉगची प्रोसिजर तिथं रिपीट करायची आहे. सो लॉग अँटी लॉग झाल्या दोन्ही प्रोसिजर. सो पहिल्यांदा लॉग बघितला, ऍडिशन केली आणि त्याचा अँटी लॉग बघितला. सो अँटी लॉग बघितल्यानंतर जे काही आपल्याला मिळणार आहे ते आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. बघा काय म्हटलं मी, मला x आणि y चं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर मी काय करेन, x चा लॉग बघेन, y चा लॉग बघेन, दोघांची बेरीज करेन, आलेल्या बेरजेचा अँटी लॉग बघेन, ते माझं असेल फायनल आन्सर. ते जर मी जनरलाइज फॉर्म्युला जर x इंटू y इंटू z चा असेल तर काय असणार, पहिल्यांदा x चा लॉग बघा, नंतर y चा लॉग बघा, नंतर z चा लॉग बघा. ह्या सगळ्या लॉगची ऍडिशन करा, काहीतरी आन्सर मिळेल आणि आलेल्या आन्सरचा अँटी लॉग बघा, तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. सेम जर 3 संख्या असतील, तिन्ही संख्यांचा लॉग बघायचा असेल तर ही प्रोसिजर झाली. मग आता लॉग कसा बघायचा आणि अँटी लॉग कसा बघायचा हे व्यवस्थित समजलं की हे प्रोसिजर प्रमाणे तुम्हाला फॉलो करता येतं आणि आपल्याला फायनल आन्सर मिळेल. समजलं. सो दिस इज द जनरलाइज फॉर्म्युला फॉर द मल्टिप्लिकेशन. हा जर मी जनरलाइज फॉर्म्युला डिव्हिजन साठी लिहिला, मी आताच लिहितो इथं, फारसा चेंज नाहीये दोघांमध्ये. हा जर फॉर्म्युला मी डिव्हिजन साठी लिहिला तर इथं फक्त प्लसच्या ऐवजी काय करायचं, मायनस करायचं. ऍज वेल ऍज समजा आता हा 3 साठी जर आपण एक्झाम्पल घेऊनच बघूया. फक्त हे लक्षात ठेवा आता की जर प्लस असेल तर फक्त काय करायचं आहे,
मायनस करायचा डिव्हिजनसाठी, आणि 3 असतील तर मग त्याच्यामध्ये प्लस पण होतं आणि मायनस पण होतं. सो एक्झाम्पल घेतल्यानंतर लक्षात येईल. सो प्लसच्या ऐवजी काय करायचं, फक्त मायनस करायचं. बाकी सगळी प्रोसिजर डिव्हिजनसाठी सेम. म्हणजे डिव्हिजनला इथे काय होणार आहे, x डिवायडेड बाय y. म्हणजे असं साइन असतं ना, x डिवायडेड बाय y. ओके, किंवा x अपॉन y असं असेल तर फक्त प्लसच्या ऐवजी काय करायचं, मायनस करायचं. सो दीज आर द जनरलाइज फॉर्म्युलेज फॉर द मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. सो आता आपण एक्झाम्पल घेऊया. याचा काही फारसा, हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी आहे, हे काही पाठांतर वगैरे करत बसायची गरज नाहीये. डायरेक्ट एक्झाम्पल घेतल्यानंतरच आपल्याला ते जमायला पाहिजे. सो आपण एक एक्झाम्पल घेऊया मल्टिप्लिकेशनचं. मी घेतो बघा, एक संख्या घेतो 314 ही संख्या घेतली आणि मला ही मल्टिप्लाय करायची आहे 98 ला मल्टिप्लाय करायची. थोडंसं कॉम्प्लिकेटेड मल्टिप्लिकेशन आहे. सोपं असं तर आपण तोंडी केलं असतं, पण लॉग टेबलची मदत घ्यायची म्हणून हे मल्टिप्लिकेशन आपण आता बघूया. 314 ला 98 ने मल्टिप्लाय करायचं. मी प्रोसिजर काय सांगितली होती, पहिल्यांदा 314 चा लॉग बघायचा, नंतर 98 चा लॉग बघायचा, दोघांची बेरीज करायची, काहीतरी आन्सर मिळेल आणि ह्या आलेल्या आन्सरचा अँटी लॉग बघायचा, काय असेल मग आपलं फायनल आन्सर असेल. बघा मी जनरलाइज फॉर्म्युल्याप्रमाणे हे लिहिलं का सगळं. मग आता ऍक्च्युअल बघूया आपण. सो 314 चा लॉग बघायचा आहे, तर लॉग बघताना काय केलं जातं बघा, इथे लिहितो मी, हे थोडं इन डिटेल लिहितो मी ह्या एक्झाम्पल साठी, पुढच्या एक्झाम्पल साठी तुम्हाला समजून जाईल. सो 314 चा मला काय बघायचं आहे, लॉग बघायचं. तर लॉग बघत असताना 2 स्टेप आपल्याला कराव्या लागतात. एक पहिली स्टेप करायची कॅरेक्टरिस्टिक आणि दुसरी स्टेप करायची मॅन्टिजा किंवा मॅन्टिसा म्हटलं जातं बघा. मॅन्टिसाचा अर्थ काय की व्हॅल्यू फ्रॉम लॉग टेबल. बघा लॉग बघत असताना पहिल्यांदा कशाचा विचार करायचा, कॅरेक्टरिस्टिकचा आणि ऍज वेल एज लॉग फ्रॉम व्हॅल्यू फ्रॉम द लॉग टेबल, त्यालाच मॅन्टिसा असं म्हटलं जातं. म्हणजे 314 चा लॉग घ्या म्हटलं तर काय करायचं, त्याची कॅरेक्टरिस्टिक लिहायची आणि त्याचा मॅन्टिसा लिहायचा. 98 चा लॉग घ्या म्हटलं तर 98 ची कॅरेक्टरिस्टिक लिहायची, त्याचा मॅन्टिसा लिहायचा. दोघांची बेरीज करायची, काहीतरी आन्सर मिळेल. ह्या आन्सरचा अँटी लॉग बघायचा. तर अँटी लॉग कसा बघायचा हे आपण बघूया. सो 314 चा मला लॉग बघायचा आहे. ओके, तो सगळ्यांनी लॉग टेबल घ्यायचा. लॉग टेबल मध्ये लॉगॅरिथम्स हे जे पहिलं पेज आहे, हे मी कॉम्प्युटरवरती दाखवायचा प्रयत्न करेन तुम्हाला. सो हे पहिलं पेज पहिल्यांदा घ्यायचं सगळ्यांनी. सो याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला लॉग बघायचा आहे, पण लॉग बघायच्या आधी मी काय म्हटलं की कॅरेक्टरिस्टिक आपल्याला लिहायची. तर कॅरेक्टरिस्टिक ह्या 314 ची मला लिहायची, तर ती कशी लिहायची बघा. तर आता पॉइंट इथं आहे, अदृश्य आहे काय नाही, बरोबर, सध्या दिसत नाही म्हणजे तो तिथं आहे असं आपण इमॅजिन करतो. सो 314 ही संख्या आहे आपल्याकडे. सो नंबर ऑफ डिजिट्स बघा 1 2 3, 3 डिजिट्स आहेत त्या पॉइंटच्या डावीकडे. मग तो पॉइंट कुठेही असू देत. पॉइंट जर आत असला तर डावीकडे किती डिजिट्स अवेलेबल आहेत बघायचं. पॉइंट अजून आत असला तर डावीकडे किती डिजिट्स अवेलेबल आहेत ते बघायचं. सो 314 नंतर पॉइंट आहे, त्यामुळे पॉइंटच्या अलीकडे डाव्या बाजूला किती डिजिट दिसतात आपल्याला, 3 डिजिट्स दिसतात. सो 3 डिजिट्स असतील तर त्याच्यामध्ये एक मायनस करायचं, म्हणजे राहिलं किती 2 आणि इथं पॉइंट द्यायचा. सो 2 पॉइंट मॅन्टिसा. So 2 is the characteristic of 314. ओके, नेक्स्ट प्लस द्यायचा आपल्याला. 98 ची कॅरेक्टरिस्टिक बघूया आपण. सध्या इथे पॉइंट आहे ना. सो डिजिट्स किती आहेत डावीकडे 2 आहेत. सो कॅरेक्टरिस्टिक किती आली 1 आणि इथं पॉइंट द्यायचा. सो आपण कॅरेक्टरिस्टिक लिहिली. लॉग बघत असताना पहिल्यांदा काय लिहावी लागते, कॅरेक्टरिस्टिक लिहिली. आता काय बघायचा, मॅन्टिसा. मॅन्टिसा बघताना या पेजकडे यायचं. आपल्याला लॉग बघताना 10 च्या पुढच्या संख्येचाच लॉग बघता येतो, कारण इथं सुरुवात 10 आहे आणि इथं शेवट 99 आहे. सो ह्या संख्येचा लॉग बघायचा असेल तर 10 च्या पुढची संख्या म्हणजे पहिली ही 31 असू शकते. 3 चा 1 आणि 4 मध्ये नाही होऊ शकत, 31 चा 4 मध्ये होऊ शकतो. मग 31 शोधायचं कुठं आहे, सो इथं आहे 31. सो 31 चा 4 मध्ये आहे 49 69, तो इथं लिहायचा. झालं 31 चा 4 मध्ये. त्याच्या पुढे काही नाहीये. पुढे असं तर मीन डिफरन्स बघितला असता आपण, मीन डिफरन्स ऍड करायचा असतो त्याच्यामध्ये. 98 च्या पुढे काही नाहीये, 9 चा 8 मध्ये नाही बघू शकत, त्यामुळे 98 चाच बघितला पाहिजे ना. लॉग बघत असताना पॉइंटचा विचार करायचा नाही, कुठं पॉइंट आहे आपल्याला, काही 10 च्या पुढची संख्या बघायची. सो शोधायची पहिली संख्या 10 च्या पुढची म्हणजे 31 98. सो 98 च्या पुढे कोणच नाही, म्हणजे 98 चा 0 मध्ये बघा. सो 98 चा 0 मध्ये लॉग टेबल मध्ये बघा, इथं 98 चा 0 मध्ये 99 12. सो मी इथं लिहितो 99 12. झाले, दोघांची लॉग बघून झाले. दोघांची आता काय करायची आपल्याला, ऍडिशन करायची आहे. सो 9 आणि 2 11, हाच्या 1 6 7 8, पुन्हा 9 9 18 8, हाच्या 1 9 10 4 14 4, हाच्या 1 2 3
बघा काय केलं आपण मग 4.4881 हे आपलं आन्सर मिळालं. कुठलं? हे आन्सर मिळालं. तर ह्या आन्सरचा काय बघायचा? अँटीलॉग बघायचं. मग अँटीलॉग बघताना आपण काय करायचं? मग जशा इथं दोन प्रोसिजर लिहिले ना आपण, आता रिव्हर्स प्रोसिजर करायचं. काय करायचं बघा, पहिल्यांदा व्हॅल्यू फ्रॉम लॉग टेबल बघायची. व्हॅल्यू फ्रॉम लॉग टेबल कुणाची? अँटीलॉग व्हॅल्यू. आणि मग ऍडजस्ट काय करायचं? कॅरेक्टरिस्टिक ऍडजस्ट करायची. इथं आपण लॉग बघताना काय केलं? पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक घेतली, मॅन्टिसा बघितला. इथं मॅन्टिसा व्हॅल्यू बघायची लॉग अँटीलॉग मध्ये आणि कॅरेक्टरिस्टिक ऍडजस्ट करायची. याच्या रिव्हर्स प्रोसिजर करायची. मग आपल्याला आता ही संख्या ना, हे आन्सर आहे आपल्याला. याचा आपल्याला काय बघायचं आहे? अँटीलॉग बघायचं आहे. सो अँटीलॉग म्हटलं की अँटीलॉगचं त्याच्या पुढचं पेज आहे, या पेजकडे यायचं. हे पण पेज मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. सो अँटीलॉग पेज वरती आलोय आपण. सो अँटीलॉग मध्ये लक्षात येते की आपल्याला सुरुवात झालेली आहे 0.00 पासून सुरुवात आहे आणि 0.99 म्हणजे अँटीलॉग हा पॉइंटच्या पुढच्या व्हॅल्यूचाच बघता येतो, हे आपल्याला या पेजवरनं लक्षात येते. मग आपल्याला अँटीलॉग बघत असताना याचा विचार करावा लागेल एवढ्याचा, का तर पॉइंट इथं आहे ना. सो 0.48 चा 8 आणि 1 मध्ये आपल्याला अँटीलॉग बघावा लागेल. 4 चा विचार म्हणजे 4 ही कॅरेक्टरिस्टिकचा विचार आहे. मॅन्टिसा व्हॅल्यू किंवा व्हॅल्यू फ्रॉम लॉग टेबल म्हणजे 0.48 चा 8 आणि 1 मध्ये. सो अँटीलॉगच्या पेज वरती येऊया आपण. सो 0.48 चा 8 मध्ये आहे 3076 आणि 1 मध्ये आहे 1 म्हणजे 3077. सो 3077 ही व्हॅल्यू इथे लिहून घ्यायची. अँटीलॉग ही व्हॅल्यू बघितली, याचं काम झालं. आता राहिले फक्त काय? कॅरेक्टरिस्टिक राहिली. आता कॅरेक्टरिस्टिक किती आली बघा? 4 आली ना कॅरेक्टरिस्टिक. मग आपण इथं काय करत होतो? कॅरेक्टरिस्टिक बघताना वजाबाकी करायचो, एक वजा करायचो ना नंबर ऑफ डिजिट्स मधून. आता इथं 4 मध्ये 1 ऍड करायचं. मग 4 मध्ये 1 ऍड केला तर काय झालं? 5 तयार झालं. सो 5 डिजिट नंतर पॉइंट द्यायचा. 1 2 3 4 याच्या पुढे अजून पॉइंट द्यायचा, म्हणून मी 0 वाढवला. म्हणजे आन्सर किती आलं? 30,770. बघा म्हणजे जवळपास जर आपण 314 ला जर 98 ने मल्टिप्लाय केलं तर जवळपास आपला आन्सर किती मिळणार आहे? 30,770. सो हे ऍक्युरेट आन्सर नसतं लॉग टेबलचं. जर आपण हेच कॅल्क्युलेटर वरती केलं तर थोडाफार फरक पडतो, पण आपल्याला कॅल्क्युलेशन साठी हे आन्सर बरोबर आहे, हे आन्सर आपण ठेवू शकतो. सो या दोघांचं मल्टिप्लिकेशन एवढं आहे, हे लॉग टेबलच्या मदतीने आपण फाइंड केलं. काय केलं? पहिल्यांदा 314 चा लॉग बघितला, कॅरेक्टरिस्टिक मॅन्टिसा. 98 चा लॉग बघितला, कॅरेक्टरिस्टिक मॅन्टिसा. दोघांची बेरीज केली कारण दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. आन्सर मिळालं. आन्सरचा पहिल्यांदा अँटीलॉग बघितला आणि ह्या 4 मुळे 5 डिजिट नंतर पॉइंट दिला म्हणजे कॅरेक्टरिस्टिक ऍडजस्ट केली. सो दिस इज आवर फायनल आन्सर. लक्षात आलं? सेम अशाच प्रोसिजर सगळ्या कॅल्क्युलेशन साठी करायच्या आहेत. आता याच्यामध्ये एक पॉइंटचं एक्झाम्पल आपण घेऊया. का पॉइंटचं एक्झाम्पल घ्यायचं? कारण इथं कॅरेक्टरिस्टिक हा जो पॉइंट आहे, कॅरेक्टरिस्टिक घेणे किंवा ऍडजस्ट करणे, इथं कॅरेक्टरिस्टिक घेणे किंवा इथले ऍडजस्ट करणे हे थोडं डिफिकल्ट जातं. त्यामुळे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक कशी घ्यायची हे व्यवस्थित लक्षात येईल. बघा मी इथं लिहितो बाजूला कॅरेक्टरिस्टिक कशी घेतलेली बघा आपण. तीनशे 14 होतं ना. किती लिहिली आपण कॅरेक्टरिस्टिक? 2 लिहिली. 98 ची कॅरेक्टरिस्टिक किती लिहिली? 1 लिहिली. बरोबर. मला सांगा हेच 98 जर 9.8 असतं तर आपण काय केलं असतं? बघा बघा इथं पॉइंट आहे, नंबर ऑफ डिजिट्स किती आहेत? 3 आहेत म्हणून आपण 2 घेतलं. इथं पॉइंट आहे, नंबर ऑफ डिजिट्स 2 आहेत म्हणून 1 मायनस करून 1 घेतलं. आता हा पॉइंट इकडे आलेला, डावीकडे आला म्हणजे नंबर ऑफ डिजिट्स किती आहेत? इकडे 1 आहेत म्हणून कॅरेक्टरिस्टिक किती घ्यायची आपण? 0 घ्यायची. म्हणजे पॉइंट जसा लेफ्टला चाललेला आहे तशी कॅरेक्टरिस्टिक खाली खाली चाललेली आहे एकाने. 2 1 0 त्याच्या खाली किती असेल? -1 असेल. सो हा जर पॉइंट पुन्हा इकडे आला तर तयार किती झालं? 0.98. म्हणजे जर गुणाकारामध्ये तुम्हाला 0.98 जर आलं तर त्याची कॅरेक्टरिस्टिक किती लिहायची? बार 1 लिहायची. समजा गुणाकारामध्ये तुम्हाला जर विचारलं की 0.098 अजून पॉइंट डावीकडे गेला अशी जर संख्या आली तर कॅरेक्टरिस्टिक किती लिहायची? बार 2 लिहायची. जर पुन्हा अजून असं आलं तर कॅरेक्टरिस्टिक किती लिहायची? बार 3 लिहायची. पुन्हा समजा अजून असं आलं कॅरेक्टरिस्टिक किती लिहायची? बार 4 लिहायची. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ना, ही व्हॅल्यू कशी लिहायची हे याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो ही लॉग मधली कॅरेक्टरिस्टिक कशा पद्धतीने लिहायची? इकडे संख्या कुठलीही असू दे, पॉइंट कुठं आहे हे महत्त्वाचं आहे. असा पॉइंट असेल तर 2, असा असेल तर 1. म्हणजे पॉइंट डावीकडे जात असेल तर एकानं कमी कॅरेक्टरिस्टिक
होत जाणार. त्यामुळे कुठलीही व्हॅल्यू दिली तर त्याची कॅरेक्टरिस्टिक लिहिता आली पाहिजे. हे झालं लॉग मध्ये. आता अँटी लॉग मधलं बघा, हे 4 जे आलं होतं ना ह्या एक्झाम्पल साठी, त्या 4चा अर्थ बघा, आपण 4 आलं म्हणून काय केलं, असं लिहिलं आन्सर. 1 2 3 4 5 डिजिट नंतर पॉइंट दिला. जर इथं 3 आला असतं तर आपण काय केलं असतं, तर इथं पॉइंट दिला असता. 4 डिजिट नंतर पॉइंट दिला असता. जर 2 आला असतं तर इथं पॉइंट दिला असता. बाय डिफॉल्ट प्लस मायनस प्लस केल्यानंतर इथं किती येतं हे डिपेंड आहे. इथं 4 आले म्हणून 5 घरानंतर पॉइंट देतोय. 3 आला असतं तर 4 घरानंतर दिला असता. 2 आला असतं तर 3 घरानंतर दिला असता. 1 आला असतं तर 2 घरानंतर दिला असता. बघा कॅरेक्टरिस्टिक कमी कमी करत चाललोय आणि आपण डावीकडे शिफ्ट होत चाललोय. म्हणून जर 0 आला असतं तर आपण एका घरानंतर पॉइंट दिला असता. हेच आन्सर असं लिहिलं असतं आपण, जर या 4च्या ऐवजी 0 आला असतं तर. जर बार 1 आला असतं तर बघा इकडे आलो असतो अजून आपण. जर बार 2 आला असतं तर अजून इकडे आलो असतो. लक्षात येते का बघा म्हणजे तुमच्या, ही अँटीलॉग मधली कॅरेक्टरिस्टिक ऍडजस्ट करणं. म्हणजे ह्या 4च्या ठिकाणी काही होऊ दे, जर बार 1 आला तर अशा स्वरूपात आन्सर लिहायचं, बार 2 आला तर अशा स्वरूपात आन्सर लिहायचं. बघा ह्याच्या बरोबर हे रिव्हर्स वाटते. ओके, म्हणजे जर तुम्हाला पॉइंट 98 आलं, त्याची कॅरेक्टरिस्टिक विचारली तर ती किती आहे, बार 1 आहे. आणि जर बार 1 इथं आलं तर ते लिहिताना कसं लिहिलं असं तुम्ही, पॉइंट समथिंग म्हणजे पॉइंट 98 लिहिलं असतं ना. सो लॉग आणि अँटीलॉग मध्ये हे थोडंसं रिव्हर्स असतं. लॉग त्याचा रिव्हर्स म्हणजे अँटीलॉग. त्यामुळे ही लॉगची कॅरेक्टरिस्टिक कशी ऍडजस्ट करणं हे सांगितलं तुम्हाला मी, आणि ही अँटीलॉगची कॅरेक्टरिस्टिक कशी ऍडजस्ट करणं हे सांगितलं तुम्हाला. एक एक्झाम्पल, ह्या व्हॅल्यू कुठल्याही असू देत, पॉइंट महत्वाचा आहे. पॉइंट कुठं आहे, पॉइंट कुठल्या डिजिटला आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. समजलं. सो हे झालं मल्टिप्लिकेशन. सो आता एक आपण पॉइंटचं एक्झाम्पल घेऊया. सेकंड एक्झाम्पल घेऊया. सगळ्यांना कॅरेक्टरिस्टिक समजली असं मी गृहीत धरतो. शंका असेल तर तुम्ही डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकता. सो आता पॉइंट मध्ये एक एक्झाम्पल घेऊया आणि आपण मग डिव्हिजनचं एक एक्झाम्पल घेऊया. डिव्हिजनला फक्त सबट्रॅक्शन करायची, बाकी प्रोसिजर सगळी सेम. लॉग बघणं, कॅरेक्टरिस्टिक बघणं सगळं सेम. सो एक्झाम्पल घेऊया आपण. पॉइंट 4212 इंटू 0.0097 असं घेऊया. काही घेऊया एक्झाम्पल, पॉइंट साठी आपल्याला घ्यायचं आहे. काय घेतलं आपण, पॉइंट 4212 इंटू 0.0097. चला पहिल्यांदा याचा लॉग बघायचा आपल्याला, नंतर याचा लॉग बघायचा आपल्याला. दोघांची बेरीज करायची ना, आलेल्या संख्येचा अँटीलॉग बघायचा. चला तर मग पण लॉग बघण्याआधी आपण कॅरेक्टरिस्टिक घेऊया. आता सांगा मला याची कॅरेक्टरिस्टिक किती लिहायची आपण, बार 1 पॉइंट लिहायचा. याची कॅरेक्टरिस्टिक किती लिहायची, इथं आहे म्हणून बार 1 लिहिलं, पण इकडे पुन्हा 2 0 आहेत आणि हा एक, म्हणजे टोटल बार 3 झालं बघा कॅरेक्टरिस्टिक. बरोबर. आता लॉग टेबलच्या पेज मध्ये यायचं. कॅरेक्टरिस्टिकचा पार्ट संपला. आता मॅन्टिसा असणार आहे. सो मॅन्टिसा या 42 चा 1 आणि 2 मध्ये बघायचा. सो 42 ला या, 42 चा 1 मध्ये आहे 6243 आणि 2 मध्ये आहे मीन डिफरन्स 2 म्हणजे 6245. सिमिलरली आता याचा आपल्याला मॅन्टिसा बघायचा. सो मॅन्टिसा 00 चा नाही बघू शकत, 9 चा नाही बघू शकत, सो 97 चा बघायचा डायरेक्ट. सो 97 चा 9868. बरोबर आहे का बघा व्यवस्थित. सो 97 चा लॉग बरोबर 9868. चला दोघांची बेरीज करूया. 8 आणि 5 13 हाच्या 1, 6 आणि 4 10 आणि 1 11 हाच्या 1, 8 आणि 1 9 10 11 हाच्या पुन्हा 1, 9 आणि 1 10 आणि 6 16 6 हाच्या पुन्हा 1. हे बघा आता व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. एवढं हे बाजू लिहिलं तरी चालेल. -1 -3 +1 किती येईल बघा, हे -1 आणि हे -2. सो -3 म्हणजे किती, बार 3 लिहितो. आता ह्या संख्येचा आपल्याला काय बघायचं आहे, अँटीलॉग बघायचा. अँटीलॉग बघायला पुन्हा या लॉग अँटीलॉगच्या पेजकडे. पॉइंट 61 चा 1 3 मध्ये अँटीलॉग बघायचा. पॉइंट 61 चा 1 मध्ये आहे 40 83 आणि 3 मध्ये 3 आहे म्हणजे 40 86. 40 86. पण हे बार 3 ऍडजस्ट करायला लागेल ना आता कॅरेक्टरिस्टिक. सो कॅरेक्टरिस्टिक ऍडजस्ट करताना मला सांगा, जर इथं 2 असतं तर आपण पॉइंट इथे दिला असता ना, किंवा समजा इथं 3 असतं प्लस 3 असतं तर पॉइंट इथे दिला असता. 2 असतं तर इथं, 1 असतं तर इथं, 0 असतं तर इथं. बरोबर.
बार 1 असता तर इथं, बार 2 असता तर इथं, पण बार 3 आहे ना. So this is the final answer of the multiplication of these two numbers. कळलं हे बार 3. आता मला सांगा, हे झालं आपलं आता फायनल आन्सर झालं. मी जर असं म्हटलं की तुम्हाला ह्या संख्येचा मला लॉग घेऊन दाखवा, तर लॉग येताना आपण पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक घेतो. तर कॅरेक्टरिस्टिक किती, बार 3 ना, बरोबर. आणि जर तुम्ही 40 चा 8 आणि 6 मध्ये लॉग बघितला तर तो 61 13 येणार. 40 चा 8 मध्ये 61 07 आणि 6 मध्ये जर गेलो आपण तर 6 म्हणजे जवळपास बरोबर 61 13 येतोय. म्हणजे याचा लॉग बघितला तर ही व्हॅल्यू येते, याचा अँटीलॉग बघितला तर ही व्हॅल्यू आली. म्हणजे लॉग आणि अँटीलॉग रिव्हर्स आहेत हे समजते तुम्हाला. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस टू मल्टिप्लिकेशन्स ऑफ द नंबर. समजलं. हे दोन्ही एक्झाम्पल, एक आपण विदाउट पॉइंटचं घेतलं आणि एक थोडंसं पॉइंट मधलं एक्झाम्पल घेतलं. ओके. आता आपण डिव्हिजनची दोन एक्झाम्पल्स घेऊया. सो दिस इज अबाउट द मल्टिप्लिकेशन ऑफ द टू नंबर्स. आता डिव्हिजन घेऊया, कुठलंही एखादं एक्झाम्पल घेऊया, आपल्याला सोपं वाटेल. दोन संख्याचे डिव्हिजन करायचे आपल्याला. मी घेतो 1234 आणि खाली घेतो 312 घेतो, काही घेतो. 1234 भागिले 312. चला पहिल्यांदा याचा लॉग बघायचा, नंतर याचा लॉग बघायचा, दोघांची वजाबाकी करायचा, आन्सर येईल त्याचा अँटी लॉग बघायचा. चला लॉग बघताना कॅरेक्टरिस्टिक सांगा. 1 2 3 4 चार डिजिट्स आहेत ना, सो 3 पॉइंट समथिंग. 1 2 3 तीन डिजिट्स आहेत म्हणून 2 पॉइंट समथिंग. ओके. सो आपण बघूया 12 चा 3 आणि 6 मध्ये या लॉग टेबल मध्ये 12 चा 3 मध्ये आहे 0899 आणि 4 मधला मेन डिफरन्स आहे 14 म्हणजे 0913. मेन डिफरन्स मी ऍड केला ना त्या मॅन्टिसा मध्ये. खाली 31 चा 2 मध्ये बघा, 31 चा 2 मध्ये आहे 49 42. लिहिलं मी डायरेक्ट. मेन डिफरन्स काय बघायचं नाही का, तर पुढे काहीच नाही. चला 3 आणि 2 5, 4 आणि 1 5, सॉरी मल्टी हे करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन करायचं. सो 3 मधनं 1 2 गेले, 1 राहिले. 11 मधनं 4 गेले, 7 राहिले. इथं 8 आले, 8 म्हणजे 18 झाले, 18 मधनं झाले 9, इथं पुन्हा 10 झाले. सो इथं इथला एक हातच्या इकडे गेला बघा. इथली जी सबट्रॅक्शन आहे ती थोडीशी जपून करावी लागते, कारण बऱ्याचशा संख्या ह्या थोड्या वेगळ्या पद्धतीने इथे येतात, त्यामुळे ही कॅरेक्टरिस्टिक सुद्धा व्यवस्थित ऍडजस्ट करावी लागते. बघा आपण काय काय केलं, 3 मधनं 2 गेलं, 1 राहिलं. इथं एक हातच्या मागवला इकडं, सो 11 मधनं 4 7 झाले. इथं 8 झालं होतं, सो 8 साठी पुन्हा मी इकडे हातच्या मागवला, सो 18 झाले. हे 18 मधनं 9 गेले, पण इथं जर 0 होता म्हणजे इकडला एक हातच्याला आला म्हणजे इथं 9 झाला ना, सो 9 मधनं 4 5. पण इकडे एक हातच्या झाला होता ना, इकडला एक हातच्या तिकडे गेला म्हणजे 2 झालं ना, सो 2 वजा 2 किती झालं, 0 झालं. सो आता 0.59 चा 7 आणि 1 मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, अँटी लॉग बघायचा. सो 0.59 चा 7 मध्ये आहे 3954 आणि 1 मध्ये आहे 1 म्हणजे 3955. मी काय म्हटलं, हे 0 असेल तर एका घरानंतर पॉइंट. सो दिस इज आवर फायनल आन्सर. म्हणजे जवळपास किती आलं बघा, 4 आन्सर आलं का बघा. म्हणजे हे 300 असं आपण म्हणूया, हे 1200 असं म्हणूया. सो 1200 भागिले 300 केलं तर आन्सर किती येणार आहे, 4 येणार आहे. लक्षात येत. सो जवळपास आन्सर 4 आले. सो 3.955 इज द आन्सर ऑफ दिस पर्टिक्युलर डिव्हिजन. लक्षात आलं. सो सगळ्यांची प्रोसिजर ही सेम करायची, फक्त प्लसच्या ऐवजी इथं मायनस करायचं, ही व्यवस्थित मायनस करायचं, ही कॅरेक्टरिस्टिक तिथं ऍडजस्ट करायची, आपल्याला व्यवस्थित त्याचं आन्सर मिळतं. समजलं. सो दिस इज अबाउट द मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. आता मी जनरलाइज फॉर्म्युले लिहितो दोघांचेही, मल्टिप्लिकेशनचे आणि डिव्हिजनचे, म्हणजे तुम्हाला थोडंसं अजून लक्षात येईल. कॅरेक्टरिस्टिक समजली का व्यवस्थित बघा, कॅरेक्टरिस्टिक इम्पॉर्टंट आहे. सो मल्टिप्लिकेशन मध्ये काही लक्षात राहण्यासारखी मी फॉर्म्युले लिहितो. समजा जर असं असेल एक्स वाय, तर आपण काय बघितलं, लॉग एक्स प्लस लॉग वाय, काहीतरी आन्सर मिळेल. त्याचा काय बघायचा, अँटी लॉग बघायचा, आपल्याला फायनल आन्सर मिळेल. बरोबर. ओके. आता डिव्हिजन.
डिव्हिजन मध्ये जर x अपॉन y असेल तर काय करायचं, log x मायनस log y काहीतरी आन्सर मिळेल, त्याचा अँटी लॉग बघायचा, आपल्याला फायनल आन्सर मिळणार. लक्षात येते. आता जर कॉम्बिनेशन असेल तर बघा, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन दोन्ही जर असेल तर काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल x इंटू वाय अपॉन झेड असेल तर काय करायचं. ओके, इथं 3 असतील तर x y z, मगाशी मी सांगितलं इथं सुद्धा x y असेल तर असं लिहायचं. पण आता इथं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचं कॉम्बिनेशन आहे बघा, तर काय करायचं, सेपरेट प्रोसिजर, log x बघायचा प्लस log y बघायचा. बघा दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणून दोघांची बेरीज करायची, काय आपल्याला काहीतरी आन्सर मिळेल ना. ह्या आन्सर मधनं z चा log मायनस करायचा, पुन्हा z चा log इथे लिहायचा, पुन्हा आपल्याला काहीतरी आन्सर 1 मिळेल ना. आणि ह्या आन्सरचा मग काय करायचं, अँटी लॉग बघायचा, आपल्याला फायनल आन्सर मिळेल. झालं, दिस इज द प्रोसिजर. म्हणजे जर कॉम्बिनेशन असेल मल्टिप्लिकेशनचं आणि डिव्हिजनचं तर ही अशी प्रोसिजर सॉल्व्ह करायची. लक्षात आलं. सो मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, देन अगेन कॉम्बिनेशन ऑफ द मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. म्हणजे जर कंबाईन मध्ये जर एखादं एक्झाम्पल आलं तर ते कशा पद्धतीने करायचं हे तुम्ही व्यवस्थित बघू शकता. सो दिस इज अबाउट द मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन बाय युजिंग लॉगॅरिथमिक टेबल. बघा आपण काय बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा पॉइंट शिफ्टिंग, पॉइंट शिफ्ट झाला तर 10 ची पॉवर कशी ऍडजस्ट होते हे बघितलं, आणि नंतर मग मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कसं करायचं हे बघितलं. सो हा आपला पहिला पार्ट असेल लॉगॅरिथमिक टेबलचा. आपण पुढच्या पार्ट मध्ये रेसिप्रोकल आणि स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट हे बघणार आहोत, आणि त्याच्या पुढच्या पार्ट मध्ये आपण ट्रिग्नोमेट्री बघणार आहोत. सो 3 पार्ट मध्ये आपण हा लॉगॅरिथमिक टेबलचा अभ्यास जो आहे तो करणार आहोत. सो दिस इज आवर पार्ट फर्स्ट. ओके, आय होप की हे समजलं असेल. डेफिनेटली जर काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता, आणि याच्या रिलेटेड अजूनही काही एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी तुम्ही स्वतः करू शकता, जेणेकरून तुम्हाला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन लॉग टेबलच्या मदतीनं व्यवस्थित करता येईल. समजलं. कारण हे कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला रोटेशनल डायनॅमिक्सचे जे न्यूमेरिकल्स बघायचे आहेत त्याच्यामधल्या कॅल्क्युलेशनसाठी हे थोडंसं इम्पॉर्टंट पडेल, म्हणून आपण हा पार्ट थोडासा लॉग टेबलचा कव्हर करतोय. हे लेक्चर इयत्ता 11वी आणि 12वी मधील दोन्ही विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडणार आहे, कारण 11वी मध्ये आल्यानंतरच लॉग टेबल विद्यार्थ्यांना शिकवला जातो. पण बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचं ते गॅप पडल्यामुळे काही वेळेला विसरू शकतो, त्यामुळे 12वीला पुन्हा तो रिपीट करणं अपेक्षित असतं. त्या पद्धतीनं किंवा त्यासाठी त्या उद्देशानं मी हा लॉग टेबलचे जे सिक्वेन्स आहेत, लॉग टेबलचे जे काही पार्ट्स आहेत लेक्चर्स, ते मी पुन्हा रिवाइज करायचा प्रयत्न करतोय. सो हे व्यवस्थित बघा, याच्या रिलेटेड काही एक्झाम्पल्स आहेत ती घ्या, ती सॉल्व्ह करा, आणि काही शंका असेल तर नक्की विचारा. ओके, सो आपण थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.